सो हॅलो गाइस एंड वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी मिनी व्लॉग। तर आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स कढी, प्रॉन्स रस्सा। तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। तर वाटण बनवण्यासाठी तर सगळ्यात पहिले मी 4 मोठे साईजचे कांदे त्याला उभे चिरून त्याला एकदम गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करायचं आहे। मग त्यानंतर मी घेतले थोडे लसूण आणि सगळे खडे मसाले घ्यायचे, म्हणजे धने, लवंग जेवढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात तेवढे सगळे घ्या। आणि त्यानंतर मी अद्रक पण कापलं होतं ते पण घेतलंय आणि खोबरा असतो ना अर्ध्या वाटी त्याची पण अर्धी घेतलंय मी। त्यानुसार तुम्ही जेवढे घ्या, तुम्हाला जेवढे लागतात तेवढे। मग हे सगळं आपल्याला टाकायचं आपण ज्याच्यात कांदा परततो त्याच्यामध्ये, आणि हे सगळे गरम मसाले पण एकदम नीट परतून घ्यायचेत आपल्याला। थोडं थोडं तेल घालून आपल्याला आपलं वाटण नीट परतून घ्यायचंय, म्हणजे एकदम चांगलं आपलं वाटण पूर्ण परतलं जाईल। वाटण परतल्यानंतर त्याला थोडा उशीर 5-10 मिनिटं थंड होऊन द्या, आणि एकदम थंड झाल्यावरती त्याला मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि पूर्ण थंड झाल्यावरतीच मिक्सरमध्ये टाका, नाही तर अजून गरम होईल। आणि एकदम फाईन पेस्ट, एकदम म्हणजे बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। आणि थोडं थोडं पाणी ॲड करा, म्हणजे जास्त बारीक नाही। मग आता आपलं वाटण रेडी झालेलं आहे। आता आपल्याला प्रॉन्स म्हणजे कोळंबीला नीट साफ करून घ्यायचं, त्याचं पुढचं मागचं आणि मधलं काढून घ्यायचं। आणि कोळंबी ना अशी लालवाली आहे ना, व्हाईटवाली पण असते पण ती जास्त टेस्टी नाही लागत, लालवाली खूप टेस्टी लागते। मग प्रॉन्स नीट साफ झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून नीट धुवून घ्या। आणि आता आपल्याला प्रॉन्स मॅरिनेट करायचे आहेत, त्यामध्ये मीठ, हळद आणि लाल मसाला टाकून मॅरिनेट करून घ्या। आता त्याला फोडणी द्यायची, आणि फोडणी देताना बघा मी काय काय केलं आहे। तर फोडणीला सगळ्यात पहिले तेल, मग लसूण, मग टमॅटो टाकल्यावरती त्याला नीट टमाटा गळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ना ते बघा किती एकदम बारीक झालं, ते वाटण आपल्याला टाकून नीट परतून घ्यायचं आहे। आणि वाटण ना जोपर्यंत कलर चेंज नाही होत तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे वाटण। आणि मग वाटण परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपले सगळे मसाले टाकायचे। सगळ्यात पहिले मी टाकले थोडीशी हळद आणि 1 आणि अर्धा चम्मच मसाला। पहिले पण मसाला टाकला म्हणून थोडं कमी टाकलं आहे। आणि त्यानंतर मसाल्याने तेल सोडल्यानंतर मी टाकलं अर्धा लिंबू स्क्वीज करून। त्याच्यानंतर सगळे आपले प्रॉन्स होते ना मॅरिनेटेड ते टाकून नीट मिक्स करून थोडंसं सुक्कं थोडा वेळ झाकून ठेवलं आहे। आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करून त्याला उकळायला ठेवलं आहे। आणि जो आपल्या टोपामध्ये थोडंसं मॅरिनेशन केलं त्याच्यातच मी पाणी टाकून हे केलं, हे पाणी वेस्ट करू नका। आणि मग पाणी ॲड केल्यानंतर ह्याला थोडंसं उकळत ठेवलं आहे। मग आपल्या भाजीला 1 उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी बटाटे टाकलेत। बटाटे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे असेल तर टाका, नाही टाकायचे असेल तर नका टाकू, पण बटाट्याने टेस्ट चांगली लागते म्हणून आम्ही टाकतो। त्यानंतर बटाटे शिजल्यानंतर झाली आपली भाजी रेडी, कारण की प्रॉन्सला जास्त शिजायला टाईम नाही लागत। आणि मी पूर्ण ताट वाढून घेतलंय। तर चला आपण आता जेवण करू, एवढे भूक लागली आहे मला। तर इथं सगळ्यात पहिले मी मस्त रस्स्यावरती लिंबू पिळलं, कारण की अजून लिंबू पिळल्यावर खूप भारी लागतं। आणि इथं मी पॉम्प्लेट फ्राय पण घेतले होते, त्याची डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, रेसिपी दिली आहे। आणि इथं मी सगळ्यात फर्स्ट बाईट खाल्लं तर एवढं टेस्टी लागलं। आणि फर्स्ट बाईटमध्ये मी बटाटे पण घेतले होते, प्रॉन्स पण घेतले होते, आणि खायला तो खूप 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 टेस्टी लागत होता। आणि मी कांदाच घ्यायची विसरली होती म्हणून। आणि तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा, कशी वाटली मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। ओके बाय।